जय हिंद मित्रांनो, मनोबल प्रबोधनमध्ये आपलं स्वागत आहे. ॲक्च्युली आज आपण टॉपिक घेणार मोशन. मोशन म्हणजे नेमकं काय? मोशनमध्ये मराठीमध्ये होईल आपलं गती. तर इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी अँड ॲव्हरेज व्हेलॉसिटी आर इक्वल व्हेन द ऑब्जेक्ट, जेव्हा वस्तू रिकामी जागा असते तेव्हा तत्काळ वेग म्हणजे इंस्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी हे कसे असतात? हॅज युनिफॉर्म ॲक्सिलरेशन, एक समान त्वरण असते. बी मुव्हिंग इन अ सर्कल, वर्तुळात फिरत असते. सी हॅज व्हेरिएबल ॲक्सेलरेशन, ची चलन बदल म्हणजे बदलणारे त्वरण असते, ॲक्सेलरेशन असते. ही सी हॅज झिरो ॲक्सेलरेशन. तर बघा इथे काय सांगितलेलं आहे, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी म्हणजे काय? ऑप्शन या, समजा एखादी वस्तू ए पासून बी पर्यंत चेंजिंग व्हेलॉसिटीने जात आहे, तर या पैकी कुठेतरी एका पॉइंट वरची जी व्हेलॉसिटी, एका पर्टिक्युलर पॉइंट वरची व्हेलॉसिटी जर आपण घ्यायची आहे तर यालाच आपण इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असं म्हणतो. मला तत्काळ वेग, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी असं म्हणून आपण इंग्रजीत तुम्हाला हा शब्द येईल, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. तर इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी अशा कंडिशनला जेव्हा इक्वल असतात तेव्हा तिथे ॲक्सेलरेशन हे काय असतं, म्हणजे त्वरण हे झिरो असतं. ओके, चला नेक्स्ट बघू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, द रेट ऑफ द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज कॉल्ड. विस्थापनाच्या बदलाच्या दराला काय म्हणतात? ओके, बघा पॉइंट काय आहे. द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज ऑफ, मी काय म्हटलं होतं, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय येईल? व्हेलॉसिटी. ओके, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट यालाच काय म्हणता येईल आपल्याला? व्हेलॉसिटी असं म्हणता येईल. ऑप्शन डी वेग. ऑप्शन नेक्स्ट क्वेश्चन बघा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ एन ऑब्जेक्ट कव्हर एन अनइवन डिस्टन्स इन द सेम टाइम इंटरवल इट इज कॉल्ड. जर एखादी वस्तू समान वेळेच्या अंतरामध्ये असमान अंतर कापते तर त्याला रिकामी जागा असं म्हणतात. ओके, प्रश्न काय हे समजून घ्या. जर एखादी वस्तू आहे, तिला एक युनिट टाइम दिलेला आहे, एक काहीतरी ठराविक टाइम मध्ये आहे, पण एका समान वेळेच्या अंतरामध्ये असमान अंतर कापते. म्हणजे एक तर ती कमी अंतर कापत आहे, एक तर जास्त कापत आहे, अशा फ्लक्च्युएट येत आहे. तर अशा अंतराच्या अशा अंतर कापतो त्याला रिकामी जागा असं म्हणतात. तर ऍक्च्युली आपण पहिले हे बघून घेऊ, डिस्टन्स स्पीड इनटू टाइम. ओके, तर अंतर काय दिलेलं आहे, काहीतरी डिस्टन्स आहे, हे अनइवन आहे. ओके, टाइम समान टाइम मध्ये असमान अंतर जर कापत असेल तर त्याची स्पीड काय? फ्लक्च्युएट होत आहे. म्हणजे अनयुनिफॉर्म स्पीड म्हणता येईल किंवा अनइवन स्पीड म्हणता येईल. अनइवन स्पीड ही कशी राहील, तिची स्पीड कशी राहील? अनइवन राहील, कारण डिस्टन्स कसं कापत आहे, ते अनइवन कापत आहे, फ्लक्च्युएट होत आहे. ओके, तर त्यामुळे ते स्पीड तिची फ्लक्च्युएट होत राहील, कमी जास्त होत राहील, म्हणजे अनइवन राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट ओव्हर टाइम इज कॉल्ड एज. म्हणजे वेळेनुसार विस्थापनाच्या बदलाच्या दराला द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट काय म्हणतात? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट मी असं दाखवतो. एक काम याला असं, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट हे पूर्ण लिहिलेलं अपॉन टाइम. तर मी काय सांगितलेलं होतं तुम्हाला, व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. ओके, तर रेट ऑफ चेंज ऑफ रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे काय? व्हेलॉसिटी. आणि हे जर आलं तर रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी जर आलं रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी जर आलं तर काय म्हणतो आपण याला? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी जर आलं तर याला काय म्हणता येईल आपल्याला?
खूप क्वेश्चन झाले. हा हा एक क्वेश्चन बघू. हा प्रोजेक्टेड मोशनचा क्वेश्चन आहे, तरी आपण बघून घेऊ. तर काय, द फॉर मॅक्झिमम रेंज द अँगल ऑफ प्रोजेक्टाईल शुड बी. जर एखादी वस्तू आहे, जर ती तुम्हाला असं दूरपर्यंत फेकायची आहे, की किती जास्त दूरपर्यंत ती जाऊ शकेल, तर ती वस्तू आपल्याला कोणत्या अँगलवर फेकल्यानंतर ती वस्तू जास्त दूरपर्यंत जाईल. तर बघा, जेव्हा आपण त्या वस्तूचा कोन हा 45 डिग्री सेट करत असतो, तेव्हाच ती वस्तू एका लांब पल्ल्यापर्यंत ट्रॅव्हल करते. जनरल टॉपिक आहे, आपण काही वस्तू फेकताना दूर जर फेकायची असली तर अशी नाही फेकत किंवा अशी नाही फेकत, आपण ती अशी फेकतो, अशी. ओके, अशी जेव्हा ती डायरेक्शन ती वस्तू फेकतो, तर बघा हा अँगल किती आहे, 45. ओके, ऍज रिस्पेक्ट टू जर आपण ग्राउंड बघितलं तर हा अँगल किती, 45. जेव्हा आपण 45 अँगल डायरेक्शन फेकू, तेव्हाच ती वस्तू जास्त दूरपर्यंत जाते. ऑप्शन इज बघा, ए 60 डिग्री, ऑप्शन बी 75 डिग्री, ऑप्शन सी 30 डिग्री, ऑप्शन डी 45 डिग्री. तर ऑप्शन डी इज आन्सर राईट, 45 डिग्री. ओके, प्रक्षेपित वस्तूचा मार्ग ट्रॅजेक्टरी पाथ असतो. द ट्रॅजेक्टरी पाथ ऑफ अ प्रोजेक्टाईल मोशन. जी प्रोजेक्टाईल मोशनचा ट्रॅजेक्टरी पाथ हा कोणता असतो, हा पॅराबोलिक पाथ असतो. ओके, याला आपण काय म्हणतो, पॅराबोलिक पाथ. 9वी किंवा 10वीच्या मॅथमॅटिक्स मध्ये हे शिकवलं जातं. ओके, सोपी आहे, याच्यात काही हे नाही. तर ऑप्शन बी पॅराबोलिक पाथ. ओके, आता आपण ऍसेलरेशन वरचे क्वेश्चन बघणार आहोत. चला, द चेंज इन व्हेलॉसिटी पर टाइम टेकन, म्हणजे वेगातील बदल आपण लागलेला वेळ, याला काय म्हणते. ओके, चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजेच काय, ऍक्सेलरेशन, त्वरण. चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे काय येतं, ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन म्हणजे काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, याचे युनिट मीटर पर सेकंड स्क्वेअर. ही एक कशी क्वांटिटी आहे, वेक्टर म्हणजे सदिश राशी आहे. ओके, याच्यामध्ये आपण डायरेक्शन आणि मॅग्नेट्यूड दोन्हीही कन्सिडर करत असतो. ओके, ऍक्सेलरेशनच्या रिव्हर्स काय असतं, ऍक्सेलरेशन म्हणजे धूम स्पीड वाढवणे. ऍक्सेलरेशनच्या रिव्हर्स काय असतं, रिटार्डेशन म्हणजे मंदन म्हणजे गती कमी करणे. ओके, येथीलच त्याच्यावरील प्रश्न बघू आपण. हा प्रश्न आलेला होता ग्रुप डी 2018 मध्ये, 15/10/2018 मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे, इफ द व्हेलॉसिटी ऑफ अ कार इनक्रीज 5 मीटर टू 10 मीटर पर सेकंड इन 5 सेकंड, देन व्हॉट इज द ऍक्सेलरेशन. जर एका कारचा वेग 5 मीटर पर सेकंड पासून तर 10 मीटर पर सेकंड पर्यंत वाढवला असेल, तर तिचे त्वरण ऍक्सेलरेशन किती होईल. ओके, ही होती तिची स्टार्टिंग पोझिशन. इथे तिची व्हेलॉसिटी 0 असेल, पण इथं काय सांगितलं आपली, तिची स्टार्ट या कंडिशनला जेव्हा तुम्ही इथं बघत आहे, कुठून तरी निघालेली आहे ती गाडी, आणि तेव्हा आपण इथून बघत आहोत तिला, बरोबर. तर इथं तिची व्हेलॉसिटी किती झाली, 5 मीटर पर सेकंड. आणि काही वेळानंतर, किती वेळानंतर सांगितलं त्यांनी, टाइम दिला आपल्याला, टाइम दिला, किती दिला टाइम, 5 सेकंद. ओके, 5 सेकंद. 5 सेकंदानंतर ही किती मीटर पर सेकंदवर पोहोचली, 10 मीटर पर सेकंदवर पोहोचलेली आहे. ओके, तर ऍक्सेलरेशन म्हणजे काय असतं, ऍक्सेलरेशन आहे चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय घेत असतो आपण, फायनल व्हेलॉसिटी व्ही मायनस इनिशियल व्हेलॉसिटी यू अपॉन टाइम. हा फॉर्म्युला लक्षात ठेवसा. फॉर्म्युला नाही, चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर फॉर्म्युला लक्षात ठेवला तरी चालेल. चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे 5 ची आहे, 10 मीटर पर सेकंदवर गेली, ते म्हणजे कितीचा चेंज आला याच्यात, 5 मीटर पर सेकंडचा चेंज झाला. ओके, हेच म्हणजे 10 - 5 जर मॅथमॅटिकल केलं तर 5 मीटर सेकंद येतं. ओके, तर हे डायरेक्टली घेऊ शकतो आपण, 5 मीटर पर सेकंद जर 5 सेकंदात गेली. ओके, तर हिचं ऍक्सेलरेशन किती झालं, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आलं लक्षात. ओके, हे जर तुम्हाला असं दाखवलं असतं तर हे आलं 10 मीटर पर सेकंड मायनस 5 मीटर पर सेकंड अपॉन 5 म्हणजे 5/5. तर मी असं एवढं न करता डायरेक्ट काय म्हटलं, चेंज इन व्हेलॉसिटी. चेंज इन व्हेलॉसिटी 5 वरून 10 मीटर पर सेकंदवर गेला म्हणजे 5 मीटर पर सेकंडचा स्पीड
झाला किती मिनिटात? 5 सेकंद. म्हणजे 5/5 म्हणजे 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ऑप्शन बघा, ऑप्शन काय आहे? डी, 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा आला होता ALP 17/8/2018 रोजी हा प्रश्न आलेला आहे. मी इथे म्हणजे आधीचे प्रश्न वाचून नाही दाखवले हा कधी आलेला आहे कधी नाही, पण तुम्ही क्वेश्चन जेव्हा तुम्हाला बोर्डवर दिसतील तेव्हा तुम्ही हे क्वेश्चन तिथे आपण मेन्शन करू कोणती एक्झाम कधी आलेली आहे, कोणता क्वेश्चन कोणत्या एक्झाम मध्ये आलेली. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. When a force of 20 Newton it applies to an object of mass 3 kg, what will be the acceleration generated? जेव्हा 3 किलोच्या वस्तुमानाच्या वस्तूला 21 न्यूटनचे बल लावले जाते तेव्हा निर्माण होणारे त्वरण किती असते? तर इथे लक्षात ठेवा, इथे काय काय दिलेलं आपल्याला? फोर्स दिलेला आहे. फोर्स किती आहे? फोर्स आहे 21 न्यूटन. ओके, मास किती दिलेलं आहे? तिचं मास आहे 2 kg. 2 kg आहे ना, 3 kg. मास आहे 3 kg. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे ए विचार. तर इथे तुम्ही लक्षात ठेवा, इथं फोर्स हा फॉर्म्युला काय आहे? मास इंटू ऍक्सेलरेशन. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. मी ऍक्सेलरेशन डेफिनेशन मध्ये तुम्हाला सांगितलेलं नाही. ओके, तर इथे सांगा फोर्स किती आहे? 21 न्यूटन. मास किती आहे? 3 kg. ऍक्सेलरेशन विचारलं. हे भागेला गेलं इथं 21/3 बरोबर ए. म्हणजेच काय येईल याचं? ऍक्सेलरेशन इज इक्वल टू 3×7=21 7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, तर ऑप्शन किती येईल याचं? ऑप्शन सी, 7 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा फॉर्म्युला लिहून घ्या सर. हा प्रश्न आला होता ALP अँड टेक्निशियन 21/8/2018 मध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड. वेगातील बदलाच्या दराला काय म्हणतात? रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे काय? ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशनचं युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सेलरेशन ही वेक्टर क्वांटिटी आहे, कारण व्हेलॉसिटी अपॉन टाइम म्हणजे व्हेलॉसिटी ही स्वतः वेक्टर क्वांटिटी आहे. तिचं व्हेलॉसिटीचं युनिट काय? मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हेलॉसिटी वेक्टर क्वांटिटी म्हणजे सदिश राशी काय आहे? कारण व्हेलॉसिटी म्हणजे होते डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे विस्थापन अपॉन वेळ, आणि विस्थापन ही स्वतः एक सदिश राशी आहे म्हणून व्हेलॉसिटी एक सदिश राशी आहे आणि म्हणून ऍक्सेलरेशन एक सदिश राशी आहे. ओके, चल नेक्स्ट क्वेश्चन घेऊ. जास्त वेळ, खूप सारे क्वेश्चन घ्यायचे आहेत तर वेळ नाही. पुढचा क्वेश्चन आहे. इफ द 20 न्यूटन फोर्स इज अप्लाइड टू एन ऑब्जेक्ट मास 10 kg, व्हॉट विल बी द ऍक्सेलरेशन? फोर्स किती आहे? 20 न्यूटन. मास किती आहे? 10 kg. ऍक्सेलरेशन विचारलेला आहे. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स 20, मास 10 kg. ऍक्सेलरेशन किती आहे विचारलेलं आहे. ओके, 20/10 इज इक्वल टू ए म्हणजे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हे झालं ऍक्सेलरेशन. आलं का? ऑप्शन किती आहे? ऑप्शन डी. हा प्रश्न आहे ALP टेक्निशियन 29/8/2018 3ऱ्या शिफ्ट मध्ये आलेलो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. If an object mass 150 kg is acceleration in 5 seconds with a velocity of 6 meter per second to 16 meter per second, find the acceleration. ओके, एक 150 किलोची वस्तू, एक 150 किलो वस्तुमानाची वस्तू 5 सेकंदात 6 मीटर सेकंद वरून 16 मीटर सेकंद पर्यंत जाते, गतिमान होते, तर त्वरण शोधा. ही अशी 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 वस्तू चालली होती. ही किती? 150 kg होती. तर इथं पोहोचली. इथे हिची युनिट होते 6 मीटर पर सेकंडची स्पीड होती आणि इथे हिची झाली 16 मीटर पर सेकंद. ओके, तर ऍक्सेलरेशन विचारलं. तर ऍक्सेलरेशन म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजे फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन 2 टी सॉरी वेळ. चेंज इन व्हेलॉसिटी, चेंज इन व्हेलॉसिटी किती झालेली आहे? 10 मीटर पर सेकंद. बरोबर आहे ना? 6 वरून 16 मीटर पर सेकंद झाली म्हणजे वाढली ती 6 वरून 16 मीटर पर सेकंद मध्ये. किती सेकंदात वाढली? टाइम किती झाला? किती लागला त्याला टाइम? सांगितलं का यांनी आपल्याला टाइम किती लागला? 5 सेकंद. 5 सेकंद हा इतका याला वेळ लागला. तर आपण एकदा तुम्हाला समजायसाठी सांगतो. 16 वजा 6/5 म्हणजेच 10/5 म्हणजेच किती? सॉरी
5 दुने 10 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे का झालं याचं ऍक्सेलरेशन. ऑप्शन किती? ऑप्शन सी. आलं का लक्षात? प्रश्न आहे ग्रुप डी 12/10/2018 रोजी आलेला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन इज अपोजिट टू विच ऑफ द फॉलोइंग डायरेक्शन. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन हे खालीलप्रकारे कोणाच्या दिशेच्या विरुद्ध असते? व्हेलॉसिटीच्या विरुद्ध असते, मोमेंटमच्या विरुद्ध असते, फोर्सच्या विरुद्ध असते की डिस्टन्सच्या विरुद्ध असते. आहे ALP टेक्निशियन 9/8/2018 रोजी. ओके. निगेटिव्ह ऍक्सेलरेशन मी तुम्हाला काय सांगितलेलं होतं, ऍक्सेलरेशन चार्ज इन्व्हर्सली प्रपोर्शन काय असते? रिटार्डेशन. याला काय म्हणतो आपण? रिटार्डेशन. म्हणजे एक या डायरेक्शननी जर या डायरेक्शननी व्हेलॉसिटी काहीतरी व्हेलॉसिटीने एखादा ऑब्जेक्ट जात आहे तर याला जर अपोज होत असेल तर हेच काय असते? याला काय म्हटलं आपल्याला? निगेटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजेच रिटार्डेशन. ओके. तर तो व्हेलॉसिटीला त्याच्या अपोज करतो. चला, तर ऑप्शन मध्ये काय येईल? ऑप्शन ए व्हेलॉसिटी. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू विथ रिस्पेक्ट टू द कार रनिंग ॲट कॉन्स्टंट ऍक्सेलरेशन ऑन अ स्ट्रेट रोड विथ अ फ्लॅट प्लेन. सपाट पृष्ठभागाच्या सरळ रस्त्यावर स्थिर त्वरणाने कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनने धावणाऱ्या कारच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? ऑप्शन ए द ऍक्सेलरेशन ऑफ द कार इज 0. ऑप्शन बी द व्हेलॉसिटी ऑफ अ कार इज 0. ऑप्शन डी द ऍक्सेलरेशन ऑफ कार इज कॉन्स्टंट changing. D the velocity of car is constant changing. बघा, मी तुम्हाला ऍक्सेलरेशनची डेफिनेशन काय सांगितली? त्वरणची द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. म्हणजे जर का व्हेलॉसिटी मध्ये कंटिन्युअस चेंज होत असेल तरच त्या गोष्टीला आपण ऍक्सेलरेशन म्हणू. पण इथे काय सांगितलेलं आहे? एखादी वस्तू सपाट पृष्ठभागावर स्थिर त्वरणाने म्हणजे कॉन्स्टंट ऍक्सेलरेशनने जात आहे. ओके. तर त्या गोष्टीला आपण त्या कारचे ऍक्सेलरेशन 0, द व्हेलॉसिटी ऑफ कार इज 0, द ऍक्सेलरेशन ऑफ कार इज कॉन्स्टंट चेंजिंग. तर मग अशा कंडिशनला जर का त्याचं ऍक्सेलरेशन कॉन्स्टंट असेल तर मग त्याची व्हेलॉसिटी चेंज होत आहे का? नाही. म्हणजे ती व्हेलॉसिटी काय आहे? कॉन्स्टंट आहे. ओके. सॉरी, म्हणजे त्याची व्हेलॉसिटी काय आहे? 0 आहे. म्हणजे ते व्हेलॉसिटी चेंज होत नाहीये म्हणूनच तिचं ऍक्सेलरेशन सुद्धा कॉन्स्टंट चालत आहे. ओके. चला, नेक्स्ट क्वेश्चन. हा, when an object is moving, इकडे येतो. when an object is moving at the same speed what will be the acceleration. जेव्हा एखादी वस्तू समान गतीने समान स्पीडने गतिमान असते तेव्हा तिचे त्वरण किती असेल? निगेटिव्ह असेल, पॉझिटिव्ह असेल, 0 असेल की व्हेरिएबल असेल? जर एखादा ऑब्जेक्ट आहे ती सेम स्पीडने म्हणजे तिच्या स्पीड मध्ये चेंज नाही होत आहे आणि तिच्या व्हेलॉसिटीमध्ये काही चेंज नाही होत आहे तर अशा कंडिशनला तिची व्हेलॉसिटी ही चेंज होणार आहे का? नाही. तर अशा कंडिशनला तिचं ऍक्सेलरेशन काय आहे ते सुद्धा 0 राहील. द व्हेलॉसिटी ऑफ अ कार इज युनिफॉर्मली फ्रॉम 18 km/h to 36 km/h in 5 seconds. कॅल्क्युलेट द ऍक्सेलरेशन ऑफ द कार. एका कारचा वेग 5 सेकंदात 18 km/h एका कारचा वेग 5 सेकंदात 18 km/h वरून 36 km/h पर्यंत जातो. तर कारचे त्वरण म्हणजे ऍक्सेलरेशन. ही कार आहे, इथे हिची स्पीड आहे 18 km/h आणि ही 36 km/h मध्ये किती वेळात जात आहे? 5 सेकंदात. कितीचा चेंज होत आहे? 18 कशाचा? किलोमीटर/h. मी तुम्हाला काय सांगितलेलं हे आपल्याला कशामध्ये पाहिजे? मीटर मध्ये. तर हे मीटर मध्ये आधी कन्वर्ट करून घ्यावं लागेल. तर 18 km/h जर मीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला आपण 5/18 ने मल्टिप्लाय करत असतो. 18 कॅन्सल झाला तर हे किती आलं? 5 मीटर पर सेकंद.
आली याची व्हेलॉसिटी म्हणजे ऍक्च्युअली ही किती चेंज होत आहे 5 मीटर पर सेकंद मध्ये पाहिजे. ओके 5 मीटर पर सेकंड. आता ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी किती आलं 5 मीटर पर सेकंद. टाइम किती आहे 5 सेकंद. हा किती आला 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आलं काय ऑप्शन काय आहे ऑप्शन बी 1 मीटर पर सेकंद स्क्वेअर. आला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा प्रश्न आला होता आरआरबी ग्रुप डी 4/10/2018. नेक्स्ट क्वेश्चन आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे झिरो ऍक्सेलरेशन मीन्स शून्य त्वरण म्हणजे काय. The velocity of an object is constant. The velocity of an object is low. Velocity of an object is zero. The velocity of an object is increased. Acceleration म्हणजे त्वरण म्हणजे नेमकं काय होतं चेंज इन व्हेलॉसिटी. जर व्हेलॉसिटी मध्ये चेंजच नाही झाला ओके जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहिली तर त्याचं ऍक्सेलरेशन काय राहणार आहे ऑब्व्हियसली ऍक्सेलरेशन 0 राहणार आहे. ओके म्हणजे त्वरण हे 0 राहणार आहे. तर ऑप्शन ए द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट इज आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन पॉझिटिव्ह ऑप्शन नेक्स्ट आहे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय म्हणजे धनात्मक त्वरण म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय. ऑप्शन ए आहे द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज लो. द व्हेलॉसिटी ऑप्शन बी व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंट. व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज इनक्रीज आणि व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज 0. ओके एखाद्या ऑब्जेक्टचं ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह होत आहे म्हणजे तिचं ऍक्सेलरेशन म्हणजे आपण हे बघा आपण गाडी चालली टू व्हीलर घेऊन चाललो तिला स्पीड वाढवली. ओके स्पीड वाढवली म्हणजे आपण तिचं काय केलं तिची व्हेलॉसिटी आपण काय केली इन्क्रीज केली. ओके म्हणून तिचं ऍक्सेलरेशन हे पॉझिटिव्ह झालं. तर ऑप्शन सी द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज इन्क्रीज हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे द ऍक्सेलरेशन ऑफ एन ऑब्जेक्ट मुव्हिंग ऍट युनिफॉर्म व्हेलॉसिटी. मराठीमध्ये बघू एक समान वेगाने म्हणजे युनिफॉर्म व्हेलॉसिटी मध्ये गतिमान असलेल्या वस्तूचे त्वरण रिकामी जागा असते. हा टाइम आहे हा डिस्प्लेसमेंट आहे म्हणजे विस्थापन. जर ही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असेल ओके व्हेलॉसिटी जर कॉन्स्टंट असेल मी काय म्हटलं होतं ऍक्सेलरेशन म्हणजे नेमकं काय असतं चेंज इन व्हेलॉसिटी बरोबर आहे. जर व्हेलॉसिटी चेंजच नसेल होत जर व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहत असेल तर त्याचं ऍक्सेलरेशन ऑब्व्हियसली काय राहणार आहे 0 राहणार आहे. त्याचं ऑप्शन काय राहील त्याचं ऑप्शन डी द ऍक्सेलरेशन इज 0. 12/2018 आलेला प्रश्न. नेक्स्ट आहे द डायमेन्शन ऑफ एन ऍक्सेलरेशन. ओके आता आपण बघून घेऊ ऍक्सेलरेशनचे डायमेन्शन काय आहे. ऍक्सेलरेशन म्हणजे काय चेंज इन व्हेलॉसिटी. ओके व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं चेंज इन व्हेलॉसिटी कशामध्ये घेतो आपण मीटर पर सेकंद अपॉन टाइम बरोबर आहे. मीटर स्वतः लेंथ आहे सेकंड टाइम आहे हा सेकंड पण टाइम आहे. ओके तर इथे काय आलं मीटर म्हणजे एल बरोबर आहे. हा सेकंड खाली घेऊ आपण म्हणजे T1 आणि हा सेकंड पण T1 बरोबर आहे म्हणजे L1 T² बरोबर आहे T2 बरोबर आहे. तर इथे काय L1 मास काही नाही आहे 0 T2 हे आलं ऍक्सेलरेशनचं. ओके द डायमेन्शन ऑफ ऍक्सेलरेशन काय L1 m0 T-2 T-2 हा 2 खाली आहे ना. ओके T-2 तर ऑप्शन काय येईल याचा ऑप्शन इन ए कळालं ना. ऍक्सेलरेशन काय होतं चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. चेंज इन व्हेलॉसिटी कशात घेतो दाखवतो आपण मीटर पर सेकंड मध्ये. टाइम कशात दाखवू इथे दाखवतो चेंज इन व्हेलॉसिटी. ऍक्सेलरेशन काय चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम बरोबर आहे ना. चेंज इन व्हेलॉसिटी दाखवतो आपण मीटर पर सेकंड मध्ये टाइम दाखवू सेकंड मध्ये. मीटरचा घेतला L1 मीटर हे लेंथ आहे एस टाइम आहे हाई एस टाइम आहे तर हाई एस काय आला असता T1 तर खाली घेतला आपण हा T1 आणि हा एस
सेकंदचा T1 म्हणजे हा झाला T2. मग इथे जर L1 M काहीच नाही आहे म्हणून M0 आणि T-2 ऍक्सलरेशनचं डायमेन्शन काही L1 M0 T-2. ओके, तर हे पाठ केल्यापेक्षा अशा तऱ्हेने तुम्ही जर काढलं ना तर हे सोपे लागतील, कारण की तुम्ही किती जे डायमेन्शन काढणार आहात. आज ऍक्सलरेशनचं विचारलं, उद्या व्हेलॉसिटीचं विचार. स्टार्टिंग फ्रॉम रेस्ट सुनील कार अटेन्स अ स्पीड 20 मीटर पर सेकंड इन 10 सेकंड. फाइंड द ऍक्सलरेशन ऑफ द कार. विश्रांती अवस्थेपासून म्हणजे रेस्ट पासून, म्हणजे ती गाडी उभी होती, सुरुवात करून सुनीलची कार 10 सेकंदात 20 मीटर पर सेकंडचा वेग प्राप्त करते. ही गाडी इथं रेस्ट आहे. टाइम किती? 10 सेकंद. किती झालं इथे? इथं 20 मीटर पर सेकंद. ओके, चेंज इन व्हेलॉसिटी किती झालं? इथं होता 0 मीटर पर सेकंद. चेंज इन व्हेलॉसिटी झालं 20 मीटर पर सेकंड. कळलं ना? मग ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. बरोबर आहे. तर इथे काय आलं? 20 - 0 येऊन जाईल टी, म्हणजे 20/10 किती आला? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इतकं याचं ऍक्सेलरेशन आलं. ऑप्शन बी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर यालाच आपण कसं लिहू शकतो? 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा डिवाइड मध्ये आहे ना, डिवाइड मध्ये आहे, तर हा वर घेतल्यानंतर -2 होईल. हे माहिती आहे ना? नाही तर मी आतापर्यंत लिहिलं तुम्हाला हेच नाही माहिती. ऑप्शन मध्ये बघा, ऑप्शन दिलेला आहे ए 2 मीटर पर सेकंड, 2 मीटर सेकंड स्क्वेअर. हा दिलेला ऑप्शन ए. आणि ऑप्शन बी मध्ये दिलेला आहे 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. इथे -2 आहे. हा वर आला म्हणून -2 झाला. ओके, घाईघाईत जर हे माणसा चुकवसाल तर बारकाईनं ऑप्शन्स बघा आणि स्वतःहून काढून बघा. जर काही चुकत असेल तर कमेंटमध्ये विचारा. विनाकारण घाईघाईमध्ये मी करून दाखवत आहे म्हणून तसंच करू नका. मी नंबर ऑफ टाइम्स या गोष्टीची खूप जास्त प्रॅक्टिस केली आहे म्हणून मी ती इतकी इझी घेतो. ओके, छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या. आणि यातलं तर कमेंट करा, विचारा नक्की. मी तुम्हाला माझ्या वेळेनुसार सांगेन. मीनिंग ऑफ रिटार्डेशन इज रिकाम जागा ऍक्सेलरेशन. मंदन रिटार्डेशन म्हणजे रिकाम जागा त्वरण. ऑप्शन ए निगेटिव्ह ऋण, ऑप्शन बी पॉझिटिव्ह, ऑप्शन सी ऑल ऑफ द ऑप्शन, ऑप्शन डी 0. हा प्रश्न आलेला आहे 8 किती मध्ये आलेला आहे? सॉरी, 3/12/2018 थर्ड शिफ्ट मध्ये प्रश्न आलेला आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? ऍक्सेलरेशनच्या काही इन्व्हर्स असेल, इन्व्हर्सली प्रपोर्शनेशन म्हणजे उलट काही असेल तर ते असते रिटार्डेशन. म्हणजे एखाद्या गाडीचं जर आपण पुरी अशी स्पीड वाढवत आहे, ऍक्सिलेटर देत आहे बूम, ओके, म्हणजे आपण तिची स्पीड वाढवत आहे तर ते ऍक्सेलरेट करत आहे, ते ऍक्सेलरेशन होत आहे, त्याला ऍक्सेलरेशन म्हणू. पण एखाद्या गाडीचं जर का आपण स्पीड कमी करत आहोत, ओके, तर ते ऍक्सेलरेशनचे जर का अपोजिट काही असेल तर त्याला काय म्हणू आपण? रिटार्डेशन असं म्हणू. ओके, तर याचा ऑप्शन ए निगेटिव्ह. ऍक्सेलरेशनच्या हे निगेटिव्ह असतं. काय असतं? रिटार्डेशन. ओके, अपोजिट असतं. ओके, हे अपोजिट असतं ऍक्सेलरेशनच्या. Next, the velocity of an object is proportional to the time elapsed the object has. वस्तूचा वेग लागलेल्या वेळेच्या प्रमाणात प्रपोर्शनल आहे तर त्या वस्तूत आहे. ऑप्शन ए युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, ऑप्शन बी युनिफॉर्म स्पीड, ऑप्शन डी युनिफॉर्म अनइवन स्पीड, असमान गती. तर इथं काय येईल? द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इज प्रोपोर्शनल टू द टाइम लॅप्स. जे व्हेलॉसिटी आहे ती त्या ऑब्जेक्टच्या टाइमच्या प्रोपोर्शन मध्ये आहे तर तिला काय म्हणू आपण? युनिफॉर्म ऍक्सेलरेशन, ऑप्शन बी असं म्हणू. हा प्रश्न आहे ग्रुप डी 7/12/2018. फोर्स आणि मास. आता मला प्रश्न काय? फोर्स अपॉन मास. फोर्सचा फॉर्म्युला काय होता? मास इंटू ऍक्सेलरेशन. ओके, म्हणजे ऍक्सेलरेशन इज इक्वल टू काय? फोर्स अपॉन मास. ओके, तर याचं उत्तर काय? ऍक्सेलरेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. किती क्वेश्चन्स आहेत? अ फोर्स ऑफ नेक्स्ट क्वेश्चन. अ फोर्स ऑफ 350 न्यूटन इज अप्लाइड टू अ मास ऑफ 500 kg. इन दिस केस व्हॉट विल बी द ऍक्सेलरेशन जनरेटेड इन द प्रोजेक्ट. 500 किलो वस्तुमान 350 न्यूटनचे बल लावले 500 किलो वस्तुमानावर 350 न्यूटनचे बल लावले जाते.
या प्रकरणात वस्तूची निर्माण होणारे त्वरण काय दिलेलं आहे, फोर्स दिलेला आहे 350 न्यूटन, मास आहे 500 केजी, ऍक्सेलरेशन विचारलेलं आहे. फॉर्म्युला काय, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. फोर्स किती आहे 350 न्यूटन, मास डायरेक्ट खाली लिहितो 500 केजी, ऍक्सेलरेशन ओके. 7 5 7 35 5 10 50, हे किती आलं, ऍक्सेलरेशन आहे 7/10 मीटर पर सेकंद स्क्वेअर ओके. म्हणजे किती 0.7 मीटर पर सेकंद स्क्वेअर ओके. ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर आहे ओके. चला नेक्स्ट, इज निगेटिव्ह द व्हेलॉसिटी ऑफ अ बॉडी. जेव्हा त्वरण निगेटिव्ह असते तेव्हा वस्तूचा वेग. तर ऑप्शन ए विल इन्क्रीज, ऑप्शन बी इज 0, ऑप्शन डी इज डिक्रीज, ऑप्शन विल बी फिक्स. बरं, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, एखाद्या गाडीचा ऍक्सिडेंट करताय म्हणजे आपण त्याची व्हेलॉसिटी इन्क्रीज करताय, म्हणजे ऍक्सिलरेशन पॉझिटिव्ह आहे. जर काय एखाद्या ऑब्जेक्टचा, एखाद्या वस्तूचा म्हणजे आपल्या गाडीची ऍक्सिलरेशन आपण म्हणजे कमी केलं, म्हणजे निगेटिव्ह केलं किंवा रिटार्डेशन केलं, तर त्याची व्हेलॉसिटी काय होईल, डिक्रीज होईल ओके. तर ऑप्शन काय सी, तिची व्हेलॉसिटी काय डिक्रीज होईल ओके. ऑफ चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम ऑफ एन ऑब्जेक्ट, हे वस्तूच्या प्रति युनिट वेळेत होणाऱ्या वेगाच्या बदलाचे मापन आहे. तर ऑप्शन काय, ऑप्शन ए डिस्प्लेसमेंट, ऑप्शन बी स्पीड, ऑप्शन सी ऍक्सेलरेशन, ऑप्शन डी मोमेंटम. तर चेंज इन व्हेलॉसिटी ऑफ टाइम म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. ऑप्शन काय सी ऍक्सेलरेशन. द स्पीड ऑफ एन ऑब्जेक्ट फॉलिंग फ्रीली इज एन एक्झाम्पल ऑफ, मुक्तपणे फ्रीली खाली पडणाऱ्या वस्तूची गती हे रिकाम्या जागाचे उदाहरण आहे. ए रेक्टँग्युलर मोशन, बी अनइव्हन ऍक्सेलरेटेड मोशन, सी युनिफॉर्म ऍक्सेलरेटेड मोशन, डी सर्क्युलर मोशन. जर फ्रीली फॉलिंग बॉडी एखादी जर हा पेन असं फ्रीली फॉल करत आहे जमिनीवर, तर हे युनिफॉर्म ऍक्सेलरेशनचं काय असते उदाहरण असते ओके. युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मोशनचं म्हणजे एक समान त्वरण गतीचं उदाहरण असतं. ऑप्शन सी याचं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग पेअर्स ऑलवेज हॅव सेम डायरेक्शन. खालीलपैकी कोणते जोडीची दिशा नेहमी समान असते. ऑप्शन ए आहे फोर्स व्हेलॉसिटी, ऑप्शन बी आहे फोर्स ऍक्सेलरेशन, ऑप्शन सी आहे फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, ऑप्शन डी आहे फोर्स अँड मोमेंटम. तर या कंडिशनला फोर्स आणि ऍक्सेलरेशनची डायरेक्शन ऑलवेज काय असेल, सेम असेल ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू, फास्ट संपायचे होते बघा. स्टार्टिंग फ्रॉम अ फिक्स पोझिशन सोनी कॅचेस अ स्पीड 60 मीटर पर सेकंड इन 30 सेकंड बाय बायसिकल, कॅल्क्युलेट द ऍक्सेलरेशन ऑफ द बायसिकल. एका स्थिर स्थानापासून फिक्स पोझिशन पासून सुरुवात करून सोनी सायकलने 30 सेकंदात 60 मीटर पर सेकंदची गती प्राप्त करते. तर सायकलचे त्वरण काढा. इथं स्टार्टिंग किती 0 मीटर पर सेकंद स्पीड होती ओके. तिने 30 सेकंद, टाइम किती घेतला 30 सेकंद, कितीची स्पीड पकडली 60 मीटर पर सेकंदची ओके. म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी किती झाली 60 मीटर पर सेकंद ओके. तर ऍक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी, डायरेक्ट लिहितो 60 आपण किती टाइम मध्ये 30 सेकंदात, म्हणजे किती आलं 2 मीटर पर सेकंद स्क्वेअर, म्हणजेच किती 2 मीटर पर स्क्वेअर ओके. दोघांपैकी काही असेल ऑप्शन मध्ये 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरची इसी ऍक्सेलरेशन म्हणजे तिने त्वरण प्राप्त केलं ओके. तर ऑप्शन काय, ऑप्शन बी 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर ग्रुप डी 5/12/2018 हा प्रश्न आहे. व्हॉट डज द स्लोप ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ रिप्रेझेंट. वेळ आणि कशाचा, टाइमचा, व्हेलॉसिटी वेग आणि वेळेचा आलेख उतारा स्लोप काय दर्शवतो. काढून घेऊ आपण. हा टाइम आहे, ही व्हेलॉसिटी आहे, टाइम आणि व्हेलॉसिटीचा ग्राफ काय दाखवेल, ऍक्सेलरेशन दाखवेल ओके. तर ऑप्शन काय येईल इथं, व्हॉट डज द स्लोप ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ रिप्रेझेंट. सी त्वरण हे दाखवेल. ऑप्शन डी. नंतरचा प्रश्न बघू. रिटार्डेशन मीन्स द ऑब्जेक्ट ऑपरेट्स फ्रॉम. मंदन म्हणजे वस्तूच्या रिकाम्या जागापासून कार्य करते. फिक्स व्हेलॉसिटी पासून, डिक्रीजिंग व्हेलॉसिटी पासून, इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी पासून, युनिफॉर्म व्हेलॉसिटी पासून. मंदन म्हणजे रिटार्डेशन म्हणजे काय असते, मी तुम्हाला काय सांगितलं, रिटार्डेशन हे ऍक्सेलरेशनच्या अपोजिट आहे.
म्हणजे ऍक्सलरेशन मध्ये जर का आपण व्हेलॉसिटी इन्क्रीज करत असू तर रिटार्डेशन मध्ये काय होईल, व्हेलॉसिटी काय होईल, डिक्रीज होईल. ओके, तर अशा कंडिशनला काय ऑप्शन काय येईल, बी, डिक्रीजिंग व्हेलॉसिटी. ओके, तर ऑप्शन बी याचा करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, आवाज बसला आहे थोडं, क्वेश्चन जास्त झाले. तर एक बघू आता आपण याच्यानंतर लिनियर मोशनवरचे जे इक्वेशन्स आलेले आहेत, प्रत्येक शिफ्ट मध्ये एक क्वेश्चन आलेला होता 2018च्या एक्झाम मध्ये. 2019 मध्ये कमी झाले, तर कदाचित आता एक्झाम मध्ये पुन्हा जास्त एक्झाम क्वेश्चन्स येऊ शकतात. तर आपण लिनियर मोशनवर एक सेपरेट चॅप्टर, एक छोटासा स्मॉल व्हिडिओ बनवून आलेले मागच्या वर्षाचे सर्व प्रश्न लिनियर मोशनचे त्यामध्ये घेऊन घेऊ. तर ओके, तुम्ही एक वेळेस वाटलंच तर वाचून घेताल कुठूनही, मी शॉर्ट त्याचं इंट्रोडक्शन देईल आणि पटकन क्वेश्चन चालू करू. ओके, आजचा लेक्चर कसं वाटलं मला सांगा. काही चुका झाल्या असतील, कुठं अटकलो असेल तेही सांगा, काही इम्प्रुव्हमेंट वाटत असेल तर तेही सांगा. आणि महत्वाचं पुन्हा सांगतो, 9th अँड 10th ची एनसीईआरटी नक्की वाच. ओके, हे सोडून गेलात तर म्हणजे 40% क्वेश्चन तुम्ही सोडून चालले असं समजून चाला. क्वेश्चन इंग्लिश आणि एनसीईआरटी हिंदीमध्ये अवेलेबल आहे, मराठीमध्ये मला नाही वाटत आहे की नाही, मी बघितलं नाही. आणि हे जे पीवायक्यू क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला ऑलरेडी मराठी आणि हिंदीमध्ये, सॉरी इंग्लिश आणि हिंदीमध्ये भेटतील, पण मराठीमध्ये युट्यूबच्या इतिहासात पहिल्या वेळेस आपण ही सिरीज चालू करत आहोत. फक्त माझ्याजवळ वेळ कमी असल्या कारणाने मी ही सिरीज फास्ट फॉरवर्ड कंटिन्यूस नाही करू शकत आहे. जर तुम्हाला आवडत असेल, जर तुम्हाला माझं एफर्ट्स आवडत असतील आणि तुम्हाला याची गरज असेल तर मला सांगा, मी वेळेत जितकं जास्त म्हणजे तुमचे एक लाईक किंवा तुमचे जे व्हॅल्युएबल रिस्पॉन्स आहेत ते माझ्यासाठी खूप जास्त व्हॅल्युएबल असतात माझ्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी. ओके, तर नक्की कळवा काही चुकलं असेल. चला, जय.